पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. बांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत लोणावळ्यामध्ये, ओळकाईवाडी गुरव वस्ती लोणावळा या ठिकाणी आत्ता आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ सोनाली हरीश टेमगरे वहिनींना भेटणार आहोत. या वहिनी इतक्या हळव्या आहेत की कुठलीही गोष्ट आनंदाची असो किंवा एखादी छान गोष्ट दिसली की पटकन त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. कशा काय इतक्या हळव्या या वहिनी? म्हणजे बऱ्याचदा आनंद झाल्यावर सुद्धा डोळ्यात जर पाणी येत असेल तर मिस्टरांना नक्कीच टेन्शन येत असणार, माझं काही चुकलं का असं. नेमकं काय होतं हे जाणून घेऊया, बोलतं करूया टेमगरे कुटुंबाला. आणि काय म्हणतायत वहिनी, चला जाऊन ऐकूया. चला. सतत फुस फुस सुरू. तेवढा नाही, एवढा राग नाही. धुसफूस, सॉरी धुसफूस असं. हां, तेवढा थोडाफार. विलनची नागिन निघाली नागोबरला. मेरे सामने मग मेरे सामने वाली काय हो? एक मिनिट फार डेंजर आहे काहीतरी, बोला काय. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. असावी माणुसकी नसावा अहंकार, हरीश रावांचा उत्कर्ष हाच माझा अलंकार. अरे वा, अभिनंदन. द्या आता ओळख करून सगळ्यांची. हा माझा मुलगा, माझे मिस्टर नमस्कार हरीश टेमगरे. ह्या माझ्या सासूबाई नमस्कार. हे माझे सासरे, हे माझे मोठे दे, ही माझी भाची, ही पुतणी, त्या जाऊबाई, ही बहीण, आई, बाबा, हे दीर, नमस्कार, जाऊबाई, ते तो माझ्या बहिणीचा मुलगा मिस्टर. बरं. नमस्कार सगळ्यांना नमस्कार. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आदेश भाऊजी आहेत झी मराठीची शान. उमेश रावांचं नाव घेते. पैठणी जिंकण्याचा आज आहे माझाच मान. गणपतीच्या देवळाला सोन्याचा कळस, दिनेश रावांचं नाव घ्यायला मला नाही आवडत, पण पैठणी नेसायला मला हे आवड. आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा, मोरेश्वर रावांचं नाव घेते, हाच माझा भाग्योदय खरा. नमस्कार. नमस्कार. आवाज मोठा पाहिजे. नमस्कार. एरवी केवढा मोठा असतो की नाही? हो, ते कळलं ना आरोग्याच्या वेळेस. नाही, पण आजूबाजूला सगळ्यांना तुमचा आवाज ऐकायला जातो एरवी? हो ना, जातो ना. सगळे सांगत होते. जात असेल. कुठलं बालपण? इथेच लोणावळ्यातलं आहे. इकडच्या इकडे कसं काय जमवलं? ते काय झालं, मेन म्हणजे हे आमचे हे पप्पांच्या ओळखीचे होते. कोण? माझे मिस्टर. बोलवा त्यांना. हो, या. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण इथंच गेलं, लोणावळ्यात, ओळकाईवाडीमध्ये. मग तुम्ही यांच्या बाबांची ओळखीचे होते? हो. म्हणजे ते काय झालं, हे माझ्या पप्पांच्या ओळखीचे होते, पण पप्पांनी पहिल्यांदाच त्यांना विचारलं होतं, म्हणजे असं असं आहे करता का. म्हणजे एका म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न तेव्हा जमलेलं होतं, तर म्हटलं की तुम्ही माझ्या बायका मुलीचं पण लग्न करायचं आहे, तर तुम्ही करता का, म्हणजे मला असं वाटलं तुमच्यासाठी सुचवावं. तर मग त्या पण पाहिल्यानंतर मग ना ह्यांच्या ह्यांचा मित्र एक दाबडी म्हणून, त्यांच्या थ्रू आहे ना ह्यांनी पप्पांना फोन केला, असं असं आहे. म्हणजे हे म्हणतात आहे की करायचं म्हणून, बघू आपण ते स्थळ म्हणून. तर एक मिनिट, का असं तुम्ही ठरवलं की ते स्थळ बघायचं परत? मी बोललो ही या मुलगी जी म्हणजे आपल्या बघण्यामधली आहे, म्हणजे ओळखीतली बघितलेली आहे, तर बोललो आता लांब राहण्यापेक्षा बरं. आता जिकडे घर आहे तिथे किंवा आजूबाजूला एवढे डोंगर आहेत,
तर मग सरपटणाऱ्या प्राण्यांची वगैरे भीती नाही वाटत तुम्हाला? हो, मेन म्हणजे माझं माहेरी आहे ना, आमचं शेतातलंच घर आहे, त्यामुळे तिथं साप वगैरे भरपूर असतात. हो, भरपूर असतात. एकदा तर आहे ना माझी मम्मी आहे ना, संध्याकाळच्या वेळेस आहे ना असं आम्ही वाटाणा काढलेला होता, सुकाय ठेवलं होते ते झाड, म्हणजे ते वाटाण्याचे. तर हळूहळू बोला. वाटाणे म्हणजे एवढ्या धडधड चाललेले आहेत की कार्यक्रम संपला तर वाटाणे काढायचे राहतील. तर ते मम्मी माझी ते काढायला गेली होती आणि तिला आहे ना काहीतरी चावलं, पण काय चावलं तेच कळलं नाही. तर तिला असं घाम वगैरे लगेच फुटून, म्हणजे असं घाम किंवा जांभई वगैरे असे डायरेक्ट सुरू झालं. तर मग पाहायला गेलो तर मग त्या म्हणजे सापाचं थोडं बारीकच होतं, पण होतं त्यावेळं साप होता. तर तो चावला होता. मग तिला आहे ना असं टेम्पोमध्ये टाकून, आमच्या तिथं जवळ घरं नाही ना, तर एवढी सोय नाही, तर तिथे माझ्या बहिणीचे दीर राहतात, तर त्यांनी तिला असं टेम्पो टाकून वगैरे दवाखान्यात आणली होती. सापाला नाही, मम्मीला. मग बरं वाटलं ना? मग 2-3 दिवस ऍडमिट केली. मला पहिल्या दिवशी जायला नाही जमलं, काहीतरी प्रॉब्लेम होता, तर मग दुसऱ्या दिवशी गेले, मग व्यवस्थित झाली. व्यवस्थित झालं ना? व्यवस्थित झालं. म्हणजे साप प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे येतो. हो, भरपूर, आमच्याकडे भरपूर साप आहे. वा, जाता की नाही राहायला त्यांच्याकडे कधीतरी ते पण आता आहे ना, मी एवढा फोर्स करणार ना तेव्हा ते राहायला येतात. साप बीप घेऊन झोपता तुम्ही? साप म्हणजे कसं वगैरे येत नाही? एकदा आला होता ना, लहान होते, मला असं आठवत होतं, पण मला असं सांगितलं, म्हणजे असं मम्मीने वगैरे कुठे सांगितलं होतं की आम्ही झोपलो होतो आणि साप पूर्ण म्हणजे आमच्या हातरुणात आला होता. कसं ते तिथं राहतो म्हटल्यावर ते सगळं प्राण्यांची संख्या भरपूरच आहे. मला कळलं तुम्ही का जात नाही. नाही तसं काही नाही, म्हणजे असं थोडी नाही की हे आल्यावर साप येणार म्हणून. काय माहिती, तुमच्याकडे एकदा साप वाटाणे देतो. उलट मेन म्हणजे आमच्याकडे कसं आहे, आमच्याकडे एवढं छान वातावरण आहे, माझ्या सासू सासरे सगळ्यांना माझ्या घरी खूप आवडतं. नाही, पण मला सांगा तिकडे लिहून ठेवलेत का आता जावई आलेत सापाने येऊ नये? नाही, पण असं एकदाच हे गेले होते तेव्हा पण आला, म्हणजे आता परवा दिवशी राहायला नव्हते आले, फक्त असं आम्ही राहिले होते. त्यांना कधीतरी बोलू द्यावं. किती वर्ष झाली लग्नाला? आता 5 वर्ष पूर्ण होईल. तेव्हापासून गप्पच असतील? नाही, काही नाही, त्यांचा आवाज पण भरपूर मोठा आहे जेव्हा रागवतात. तुम्ही देताय कुठे बोलायला? पण बरं, काय केलं सापाने? परवा तुम्ही गेलात तेव्हा साप होता म्हणजे तो पत्र्याच्या भाजी आपल्या याचा भोपळ्याचा वेल गेला होता ना पत्र्यावरती, तर त्याच्यावरून तो हिरवा साप होता. तर तो त्या भाजीच्या ह्याच्यावरून तो पत्र्यावरती आला होता. तर आम्ही नंतर बाहेर आलो तर बोललो यांचं काय घराशी चाललंय, तर बघतोय तर तो साप होता. साप खूप प्रमाणात आहे. वा, सापावर प्रेम पण असेल खूप. नाही बाबा, भीती वाटते ना. तुम्हाला भीती वाटते? मग मला सांगा, जेव्हा लग्न करून सासरी आलात त्यावेळेला ते रुकवात असतो की नाही, त्याच्यात साप नाही आणलेत ना? 4-5 तो साप तेवढा शांत बसा पाहिजे ना रुकवताप्रमाणे. पण कसा आहे वहिनींचा स्वभाव? वहिनीचा स्वभाव मस्त आहे. चांगला आहे स्वभाव. चांगला आहे. रागवत नसतील ना कधी? नाही, थोडाफार राग आहे ना. थोडाफार राग आहे. सतत फुस सुरू. तेवढा नाही, एवढा राग नाही. धुसफूस, सॉरी धुसफूस असं. थोडाफार. पण राग आला की काय करतात? या मोठ्याने बोलतात, ओरडतात, आदळआपट करतात की शांत बसतात? नाही, तेवढ्या पुरतं ओरडणार, नंतर शांत बसतात. हो, बरं, आता एक अक्षर देतो, त्याच्यावरून तुम्ही गाणं म्हणायचं आणि शेवटच्या अक्षरावरून तुम्ही. अक्षर आहे ब. बापरे, विल्लांची नागिन निघाली ना थांबा. ल. लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता तेरा काम तो बता तेरा काम तो बता. त्यांची गाणी लगेच सुचवताय. छोड़ो ना दिल हमारा. र. राह में उनसे मुलाकात हो गई. राह में उनसे मुलाकात हो गई. पुढे काय आली? साप मला वाटतं तेवढे. उसे डरते थे वही बात हो गई. झालं, तीच गप्पा चालल्या आहेत ज्याला घाबरतात. ई. इश्क बिना क्या जीना यारो. एवढंच येतं. र. राजा को रानी से प्यार हो गया. पहली नजर में पहला प्यार हो गया. मिस्टरांनी कुठली गाणी गायची या वहिनीच ठरवत आहे. य.
यार मेरे यारम, तूने दिल चुराया मेरा यारम. मग मेरे सामने मग मेरे सामने वाली खिड़की. मेरे सामने वाली खिड़की चांद का टुकड़ा रहता, अफसोस ये कि वो हमसे कुछ उखडा रहता. वा 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 वा, काय गप्पा झाल्या. आणि वहिनींचं एक बेस्ट असतं, हसता हसता मेरे सामने वाली खिड़की में, मेरे सामने वाली खिड़की में. वा. पण अभिनंदन दोघांचेही मनापासून स्वागत. असेच हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत 8 वस्तू समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू या वहिनींना मिळणार का आपण बघूया. 1 रुपयाचा टॅग मिळाला तर त्या 4 वस्तू तुमच्या. हा, वेळ सुरू झाली. 1 रुपया. अभिनंदन. वहिनी ते का उचललं तुम्ही? बरं घ्या. म्हणजे मी सहसा ह्यांचं ऐकते ना, त्याचा परिणाम आहे. आता कुठल्याही घेऊ शकता 3 वस्तू. 20 रुपये. 20 रुपये. आता काय पाहिजे? 10 रुपये. 10 रुपये. ओके सर, सगळ्यांसाठी 500 रुपये. 531 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. बरं, आता आरोप करायचे, तक्रारी करायच्या आणि तुम्ही यांची बाजू घ्यायची. पहिली तक्रार कोण? सासूबाई. तिला झोपले, सकाळी डबा करायचा आणि लगेच जाऊन झोपते. आरोप मान्य आहे. सकाळी लवकर उठायला लागतं ना. माझी फशी बसल्यानंतर सकाळी उठायला लागतं 4:30 वाजता आणि परत जॉबला जायला लागतं, म्हणजे आराम मिळत नाही. त्याच्यामुळं डाबा करून सगळं व्यवस्थित करून मग परत झोपतो जरा वेळ. कारण की बंब तापायला टाइम लागतो ना. काय तापायला? बंब म्हणजे बंबावरती आम्ही गरम पाणी करतो ना. अच्छा अच्छा, मला वाटलं बंब तापला की पाणी गरम करायला बंबावरती तापवायला लागतं. त्याच्यामुळे आराम. पोराला पहिले चिडचिडी हळू आवाज नाही, फक्त मोठा आवाज. तसं तो ऐकतच नाही अजिबात. एवढा हे करतो ना अतरंगीसारखा, त्यामुळे थोडंफार त्याला ओरडायलाच लागतं. पुढचा आरोप. तिचा आहे ना स्वभाव जरा कडक आहे. कडक आहे. लहानपणापासून सापांच्या सानिध्यात ठेवलंय. काय हो, आरोप मान्य आहे? कडक आहे. थोडाफार आवाज कडक आहे, पण तो आता इथं आल्यामुळे नरम झाला. अजून कोणाला काय बोला? मी तिची बहीण आहे. तर आम्ही जेव्हा माहेरी जातो ना एकत्र, त्यावेळेस ती छोट्या छोट्या गोष्टीवर ना माझ्यावर सारखी रागवत असते. काय काय पहिले तिचा होता जावं तसा, कारण गेल्यानंतर काही गोष्टी त्यांचं थोडंसं बरे होतं, पण नंतर परत ओके होतं. हो का? दोघी थोडीफार होती गेल्यानंतर, म्हणजे काही होती, पण नंतर ओके होतं. दोघी परत व्यवस्थित होतं पाहिजे आहे तसं. मला वाटलं हे म्हणतायत की काय ते बहिणी तुम्ही बघून घ्या. अजून कोणाला काय? मी बोला. मी तिची 2 नंबरची जाऊ. तिला राग लगेच येतो, राग आला की ती मोठा बारीक बघत नाही. काय हो, खरंय का? काय काही बाबतीत त्याला राग येतो, म्हणजे पण काय काही बाबतीत तर ओके होते परत. म्हणजे बरं, मला सांगा, यांचा स्वभाव खूप हळवा आहे का हो? हा, खूप हळवा आहे. पटकन रडतात काय? हा, बरं, यांच्या स्वभावातले चांगले गुण सांगा. सासूबाई, चांगलं काय? चांगलं ते शांत होती, मग नाही काय त्याची तकलीफ. शांत झाली की चांगली आहे? स्वयंपाक करणार, सगळ्यांना जेवायला वेळेला व्यवस्थित घालणार. हे बंबासारखे. तापला का पाणी गरम, थंड झाला का थंड. बरं, आणखी सासरे भावांचं काय म्हणतात? चांगली आहे सून. तिचा स्वभाव खूप छान आहे. ती रागवती पण परत शांत होते, सगळ्यांना समजून घेते. आहे त्या म्हणजे परिस्थितीला सामोरं जायचं. ती फणसासारखी आहे, बाहेरनं काटेरी, आतमध्ये गोड. तिला राग आला तर ती विसरते. आणि माझ्या मुलाच्या बड्डेला तिने खूप छान पुलाव भात केला होता. म्हणून चांगली आहे. खूपच चांगली आहे. बोला. तिला असं म्हणजे फिरायला सगळीकडे बाहेर आवडतं. त्याचबरोबर तिला असं नवऱ्याने इकडे तिकडे सगळं फिरायला पाहिजे. नवरा माझ्यावर प्रेम करत नाही. सगळ्यासोबत तिने एक मुका घ्यावा असं. काय हो, एक मिनिट. अरे डेंजर आहे काहीतरी. बोला. काय? नाही, ते जावचं माझं आपलं असं चाललं होतं, तर त्यांनी ऐकलं असं कधी. काय चाललं होतं जावीचं आणि तुमचं? नाही, असं काय नाही. असं म्हणजे कसं ते ना प्रेम असं दाखवत नाही. कसं म्हणजे त्यांना लाज वाटते काय मला माहित नाही, पण ते असं प्रेम दाखवत नाही. मग काय दाखवायचं? मी जर कधी होते ना, काय हो असं म्हणजे तुम्ही एकदम असे हे काय वागता माणसांसमोर, मग काय दाखवायचं? त्यात आहे प्रेम, ते आहेच ना, काय दाखवायचं? मग त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं काय काय हो जाऊबाई, काय ठरलंय तुमचं? सांगा आम्हाला. काय ठरलंय जाऊबाई? सांगा. काय नाही, तसं काय नाही. आमच्या अशाच गप्पा चालल्या होत्या, त्यांनी ऐकलं. काय गप्पा चालल्या होत्या? ती म्हटली की दाखवत नाही प्रेम. म्हणले कशाला दाखवायला पाहिजे, आहे ना, आपल्याला माहिती ना आहे, म्हणून लोकांना कशाला दाखवायचं. मग
उपाय काय त्याचा? काय नाही, मी तिला सांगितलं मग तिला कळलं. काय सांगितलं होतं वहिनी? काय ठरलं होतं? तसं काय नाही हो. काय नाही ना? नाही असं म्हणजे काय झालं होतं त्यावेळेस गणपतीचं म्हणजे काही दिवसांनी गणपती होती ना आजूवर आम्ही असे दोघे जणी बोलत होतो तर आमच्यात चालतं म्हणजे असं हे तर तेव्हा काय झालं तर मी म्हणलं असं एकदम म्हटलं होतं की ना खरंच असं ना मग गणपती ते म्हणले ना माझं आहेच की तुझ्यावर प्रेम. बरोबर तर म्हणलं मग तू एवढी डेअरिंग सगळ्यांसमोर गणपती एकदम मुख सुख करता म्हणजे तेव्हा कसं होतं की गणपतीची आरती करतोय. मोठी जाऊ वेगळी इथं नव्हते राहत दुसरीकडे राहत होत्या पण त्या सगळ्या जण एकत्र येतात ना मग ह्यांना मी नाही बरं केलं तुम्ही. काही नाही देवा करणार नाही तेवढं माहिती मला घाम फुटायला लागला. बरं वहिनी या सगळ्या आरोपांवर कौतुकावर आता तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही माझी सासू माझ्यासाठी खूप काही करते म्हणजे ते मी आता जॉबला जाते तर माझ्या मुलासाठी ते खूप म्हणजे खूप सगळं आणि मला असं म्हणजे सासू असं वाटतच नाही. उलट आहे ना कधी जर मला म्हणजे मला जॉबला जायच्या आधी माझ्या मुलाला शाळेत सोडावं लागतं ना तर मला ते उलट म्हणतात तुझं उरक राहू दे बाकीचं सगळं तुझं उरक आणि तू जा उशीर होईल तुम्हाला जा म्हणजे असं तेवढं चांगलं. आणि काय नाही माझी मम्मीने पण सांगितलं ना तर म्हणजे खरंच चांगलं म्हणजे आरोपावर त्या म्हणतात ना मी झोपते ते काय होतं ह्यांना सकाळी 4:30ला ह्यांना फशीपास मला उठायला डब्बा घेऊन 6 वाजता जातात मग आमचा बंब 6:30ला पेटतो मग त्यामुळं 7 वाजेपर्यंत पाणी दाबेपर्यंत अवकाश असतो ना मग मी थोडं जाऊन परत झोपते कारण की मग मला ऑफिसमध्ये झोप येते. बरोबर आहे. मग घर खूप चांगलं मिळालं. हो खूप म्हणजे मला एकदम फ्रीडम येते. जाऊबाई वगैरे सगळं चांगलं आहे. नणंद माझी एक नणंद म्हणजे माझी सगळी नणंद एकच आहे मला नणंद ती तर ती काही कारणाने आज आली नाही पण ती बघत असेल ना तर तिच्यापर्यंत जाईल हे की खरंच माझी नणंद पण खूप चांगली असं सासूरवास असतो ना नंतरचा काहींचा असतो मी पाहिलं काही मला नाही माहिती असतो तर म्हणजे असं माझी नणंद एकदम फ्री आहे. उलट तिच्याकडे गेले ना कधी मी मुंबईला राहते ती तर तिच्याकडे कधी गेले ना उलट ती मला म्हणून तू अशी का चल ड्रेस घाल साड्या असं काहीच असं हे नाही तुला जसं राहायचं ना तसं. आणि उलट ती आम्हाला तिकडे गेली ना फिराय वगैरे ती स्वतःहूनच फोर्स करते घेऊन जातात असे. वा चला वहिनींचं बोलून झालेलं आहे तेव्हा आता या आनंदाच्या प्रसंगी आज झी मराठीकडून वहिनींना तन्मणी देवी वहिनी आम्ही. आणि आता बघूया कुणाचं नाव जाहीर होत आहे या अनेक चिठ्ठ्यांमधून. एक चिठ्ठी काढा. हा काय चिवडा करताय का? इकडे नाव आहे शीतल विनायक गुरव. नाव सांगा. शीतल विनायक गुरव. माहेर कुठलं? चाकण. आणि इथे कुठे राहता तुम्ही? लोणा तोळकावाडीची. बरं कोण कोण असतं घरी? सासू सासरे मिस्टर मुलगा. आता इथे कोण आहे घरातलं? कोणच नाही. हे जाव आहे. कुठे बोलवा. तुमचं आता नाव जाहीर झालंय तुम्हाला तर आनंद झालाच असेल. जाऊबाईंना काय वाटतंय? मला असं वाटतं की यांनी पैठणी जिंकावी. हो आम्हाला पण चान्स द्या. आम्हाला पण चान्स द्या. जाऊबाई देऊ तुम्हाला पण घालायला. मी जिंकले ना काहीतरी त्यांना पण देईल घालायला. पैठणी एक दिवस. अरे इथे मॅच फिक्सिंग चालली आहे. ओळखीचे आहे ना एवढं ओळखीचे आहे त्यामुळं. कोण जिंकणार पैठणी आपण दोघींनाही टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. दोघींनाही 20-20 संधी आणि ही प्लेट इथून घ्यायची आणि अशी टाकायची आणि ती पलीकडे गेली पाहिजे. 20 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे 1 नाही 1 2 3 नाही 4 कॅमेराकडे टाका. नाही 2
2 ही गुणसंख्या आणि या वहिनींची गुणसंख्या आहे 4. बघूया काय होणार. 5 नाही, 6 नाही, 7 8 नाही, 3 4 5. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या टेमघरे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या गुरव वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. तुम्ही फोन केला होता यांना? हो. उगाच केला. ठीक आहे चालेल, काय नाही एवढं. अभिनंदन. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.